रुक्मिणा बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग। श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी कला मंदिर नांदेड या देवस्थानच्या वतीने श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये रुक्मिणी स्वयंवर कथा प्रसंगात गरजवंतांसाठी मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीस प्रतिकात्मक स्वरूपामध्ये रुक्मिणी मातेचाही विवाह या ठिकाणी लावण्यात आला। या विवाहाप्रसंगी एक सामाजिक जबाबदारी घेत गरीब कुटुंबातील 3 जोडप्यांचा मंदिर समितीच्या वतीने विवाह लावण्यात आला। वधूवरासाठी लागणारे मणिमंगळसूत्र, जोडवे, कपडे, संसार उपयोगी साहित्य व सर्व पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी उत्तमरित्या करण्यात आली। हे विवाह करत असताना कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती। या सोहळ्यामध्ये कसलीही कमतरता न भासू देता वधूवरांची वाद्यांच्या गजरात घोड्यावर बसून वरात काढण्यात आली। या विवाहासाठी लागणारा पूर्ण खर्च मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला। अतिशय नेत्रदीपक असणाऱ्या या सोहळ्याची पाहूयात आपण एक चित्रफित। आपल्या स्वामी समर्थ छोटे अगोदर
रुक्मिणी आणि श्रीकृष्ण व्यासपीठावर विराजमान होतील लग्नासाठी आणि बाकीच्या वधूवरांनी बाजूच्या लग्नवेदीवर जायचे आहे. श्रीकृष्ण रुक्मिणीने मुख्य व्यासपीठावर यायचं. तुम्ही पुढच्या त्या लग्नपीठाकडे जायचे सरळ. बाकी चिरंजीव बजरंग लकमवार आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अंबिका मोर्लेवार या वधूवरांचा शुभविवाह या ठिकाणी. प्रवेशद्वाराजवळ जे भक्त उभे टाकलेले आहेत त्यांनी कृपया यादव राजू गोटलेवार यांची ज्येष्ठ कन्या आहे. यांचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होईल. 5 मंगलाष्टक होतील. थोडं या सिस्टीमच्या थोडं दूर राहा. महिला मंडळींना विनंती आहे. शॉर्ट सर्किट होईल, कोणाला शॉक बसेल तेव्हा कृपया कुठली वाईट घटना होण्याची काळजी घ्यायची आहे. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो आरिष्टानेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः एकादशमा मरुतः वृष्णिमातरः सुभञ्जवाणो विदते भुजगमयः अग्निर्जुमा मानवः सूरचक्षुषो विश्वेनो देवा विश्वे देव ओम प्रतिष्ठा एकमेव तिष्ठानं यज्ञोदं देव वधवर्यो शुभं भवतु सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वरो सिद्धिधो भल्लाडो मरुडो विनायकमः चिन्तामणि स्थिरो लील्याद्रे गिरिजात्मका सुवर्गा दिव्येष्टवै वेदेशा पदक्रमोपनिषदै गायन्त्यं सामगा ध्याना अष्टदिशा त्वरा करुणिया श्री अंबिका भुवरी सूर्याचा रथही पहा थबकला आकाशीच्या अंगणी आली श्री कुलदेवता भगवती घेऊनिया अक्षरा आले श्री गणराज इथवदन्या होया सदा मंगलम शुभमंगल सावधान. विनायक सकलांचा दाता शुभ कार्याशी यावे देवा करते तव गुणगान म्हणा शुभ मंगल सावधान. वधूवरांना करणे दोघे करावी उभी वाजंती बहुगर्भला ग्राम
अवतरलासी तू अवतरलासी जगदुकारासाठी राया तू फिरसी भक्त मंगल करा तू एक होती मनी शरणारो जय समर्था करते कामे करता आरती वाळू करते होया माला जय आदि रे तो मेराया तू मेराया जन्म जन्माची पाया धरतीया अमृताया अमृताया शरणागति गुरुराया जय जय श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहोत आपण नांदेड येथील सोमेश कॉलनी येथे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर आहे आणि आज त्या स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज रुक्मिणी स्वयंवर जो काही आपल्या भागवत कथेमधला प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून गरीब गरजू अशा 3 मुलींचं आणि त्या जोडप्याचं लग्न मंदिर समितीच्या वतीने लावून देण्यात आलेलं आहे. कसलाही खर्च त्या गरीब कुटुंबावरती न पडू देता सर्व खर्च हा मंदिर समितीने उचलला आणि अशा पद्धतीचा विवाह त्या ठिकाणी लावून दिलेला आहे. या सामाजिक उपक्रमाची दखल आपण घेऊन आज आपण त्या मंदिर समितीचे जे सहकारी आहेत, मंदिर समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. आपल्यासोबत हेमंत भाऊ गित्ते आहेत. भाऊ, आज गरजू कुटुंबातील जे काही गरजू होते त्यांचा विवाह लावून दिलात तुमच्या मंदिर समितीच्या वतीने, तर त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगू इच्छाल की आणि हा निर्णय घेण्याचा किंवा ही संकल्पना मंदिर समितीच्या डोक्यात नेमकं कशी आली? नमस्कार, मी हेमंत गिते, स्वामी समर्थ मंदिराचा उपाध्यक्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या मंदिरामध्ये काही गरजवंत लोकांचे लग्न लावून दिलेले आहेत. हे लग्नाचं आमचं 5वं वर्ष आहे आणि भागवत कथेचं आमचं 18वं वर्ष आहे. आम्ही समाजामध्ये काम करत असताना मंदिर हे फक्त मंदिराचा उपयोग हा फक्त समाजकार्यासाठी झाला पाहिजे या हेतून आम्ही काम करतो. मंदिरातर्फे विष्णुपुरी दवाखाना, श्यामनगरचा स्त्री रुग्णालय आणि बाजूचं रयत हॉस्पिटल असं 3 ठिकाणी आम्ही जेवण पाठवतो. ते जेवण आम्ही मोफत पाठवतो. चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं जेवण पाठवतो. त्यासाठी रुग्णांकडून कोणतेही पैसे घेत नाही. रुग्णांच्या नातेवाईकाची फार गैरसोय होत असल्यामुळे आम्ही हा उपक्रम 18 वर्षापासून राबवत आहे. आणि काही असंच काम करत असताना आम्हाला लोकांनी सांगितलं की असे समाजामध्ये खूप गरजवंत लोक आहेत की ज्यांचा शेतकरी आहेत, कर्जबाजारी आहेत, की त्यांना आता मुलींचे लग्न लावणं देखील अवघड झालेलं आहे. तर तोही आम्ही भार आमच्या खांद्यावर घेतलेला आहे. मागच्या वेळेस आम्ही 11 लग्न लावले होते. त्यावेळेस आमचं थोडंसं आम्हाला बॅनर वगैरे नगरपालिकेने लावू दिल्या नसल्यामुळे आमच्याकडे 3 लग्नांची नोंदणी झालेली आहे. त्यांचे आम्ही थाटामाटात आज लग्न लावलेले आहेत. हजारो लोक आज या विवाह सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांनी हा विवाह सोहळा त्यांच्या याच्याने पाहिलेला आहे. एकदम चांगल्या पद्धतीने हा विवाह पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कसलेही कमी पडू दिलेलं नाही, सेवेमध्ये नाही आणि कशामध्येच नाही. त्यांची बँड बाजा वरात घोडीवर काढून त्यांची सगळी हौस आम्ही पूर्ण केलेली आहे. जे कदाचित एखाद्या वेळेस घरचे करू शकत नसतील तसं काम आम्ही केलेलं आहे. नक्कीच या विवाह सोहळ्याचा जो प्रसंग होता तो आम्हीही आमच्या डोळ्यांनी पाहिला. अतिशय नेत्रदीपक असा तो सोहळा होता. पण एवढा सोहळा साजरा करायचा म्हणजे त्यासाठी खर्चही लागतो, मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो. या खर्चाचं नियोजन मंदिर समिती कशा पद्धतीत करते? असंच हे जेव्हा आमचं काम बघून आम्हाला दान येत राहते, त्या दानावर हे काम चालते. एखाद्या आमचे विश्वस्त असतील, कोणी असतील, खिशातले पैसे लावून आम्हाला आजपर्यंत पैशाची कमी 18 वर्षामध्ये त्या मंदिराला पडलेली नाही, ह्याच्यापुढं पडणारही नाही. आणि हे कार्यक्रम असंच चालू जाईल. आज 3 लग्न लागले, तुझं 30 लावू, परवा 300 लावू. महाराजांची कृपा राहो फक्त बस.
नक्कीच महाराजांच्या कृपेने 11 लग्न लावली, पुढची 30 आणि 300 लाव या पद्धतीचं स्वप्न आहे त्यांचं. त्यानंतर अजून आपल्यासोबत आहे दादा, तुम्ही या प्रसंगी काय सांगू इच्छिता? आमच्या मंदिरातर्फे हा कार्यक्रम 5 वर्षापासून चालू आहे. पण हे यावर्षी जागा कमी होती म्हणून यावर्षी लग्नाची बॅनर वगैरे लावायला नाही भेटले, त्याच्यामुळं आम्हाला यावर्षी कमी झाले लग्न. बाकी आत्ताच या कार्यक्रमाच्या वेळेस मी ऐकलं की दादा सेवेकरी सेवा बजावत असतात आणि असं ऐकलं आहे आम्ही की सेवेकऱ्यांना कसलंही मानधन नसतं आणि चांगले वेल एज्युकेटेड या ठिकाणी सेवेकरी असतात. त्यांची भावना काय असते मोफत सेवा देण्यामागचा उद्देश? त्यांची भावना अशीच आहे, सेवा करायसाठी आम्हाला चान्स द्यावा म्हणून अशी हे असते त्यांची मागणी. त्याने काही मागत नाहीत आणि आम्ही त्यांनी देतही नाही. आमच्या मंदिराचे जवळपास 80 सेवेकरी आहेत. ते सगळे चांगल्या घरचे आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, पूर्ण प्रॉपर्टीवाले आहेत, कोणी असं गळालेलं नाही आहे, ऐरागैरा नाही आहे. 80 सेवेकरी अहोरात्र सेवा देतात. त्यांच्यामुळे या मंदिराची शान आहे. श्री स्वामी समर्थाचा मंदिराचा भक्कम पाया म्हणजे फक्त सेवेकरी आहेत, विश्वस्त नाहीत. नक्कीच स्वामी समर्थ मंदिराचा भक्कम पाया म्हणजे सेवेकरी आहात. या ठिकाणी आपल्याला सेवेकरी दिसत आहेत. तुम्ही या ठिकाणी निस्वार्थपणे सेवा बजावता, कसलेही त्या सेवेच्या बदल्यात मोबदला घेत नाहीत. याबद्दल तुम्ही काय सांगा? इथं आम्हाला जी सेवा करण्याची सगळ्यात मोठी संधी देतात इथं मंदिरामध्ये विश्वस्त. आम्ही सगळे सेवेकरी त्यांचे आभार आहोत. कसं काय म्हणजे आज आम्ही स्वतःहून एक माणूस काय करू शकत नाही, तसं हे एवढा मोठा मंच आमच्या सेवेकऱ्यांसाठी सेवा करायसाठी हे स्वामी समर्थ मंदिर विश्वस्त मंडळानं आम्हाला दिलेलं आहे. आम्ही त्यांचे आभार आहोत. आणि हे जे आम्ही सेवा करत असतो ह्याच्यामुळे जे आम्हाला जे आनंद भेटते, जे आम्हाला ते संतृप्ती वाटते, ते आम्हाला जे आहेत ते सगळे आमचे मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष सुनील भाऊ शर्मा, उपाध्यक्ष हेमंत भाऊ गीते आणि आमचे कोषाध्यक्ष श्रीनिवास चौधरी हे सगळ्यांचं सहकार्य असते. आणि बाकीचे विश्वस्त मंडळी आहेत, पिंपरखेडे सर, गवारे साहेब, मुक्कावार साहेब, हे बाकी सगळे लोकांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य असते. आणि सेवा करत असताना काही कमी पडलं, काही जास्त झालं, रुग्णांसाठी दवाखान्यात घेऊन जातो. त्या दिवशी संध्याकाळी येऊन सांगतो असं आज 25 लोकांचं थोडं जेवण कमी पडलं होतं, तर ते तात्पुरतेनं म्हणजे प्रतिसाद देऊन लगेच उद्याच्या दिवशी ते 25 ते 30 लोकांचं जेवण ते वाढून आम्हाला दुसऱ्या दिवशी पाठवतात. हे खूप मोठं सहकार्य आहे पूर्ण या मंदिराचं आणि विश्वस्त मंडळाचं. म्हणून आम्ही थोडंसं सेवा करण्यामध्ये आम्हालासुद्धा खूप आनंद वाटते याच्यामध्ये. नक्कीच स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीवर यावा आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची सेवा करता यावी या उद्देशाने हे ट्रस्ट काम करतं. या ट्रस्टच्या या सामाजिक कार्याला आणि या सामाजिक उत्तरदायित्व निभावतात त्याला राजमुद्रा टीमचा मानाचा सलाम. मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.